शिकवणीसाठी जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू झाला। सकाळी 6 वाजता ही मुलगी शिकवणीसाठी जात होती आणि तेव्हा दुर्दैवी घटना घडली। संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील म्हसोबा चौक परिसरात हा भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात श्रेया हरिश्चंद्र दुसाने या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताचं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या आपण बघतोय। संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये सकाळी एका शालेय विद्यार्थिनीचा ट्युशनसाठी जात असताना दुर्दैवी मृत्यू झाला। या मृत्यूनंतर आता वैजापूरकर आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। राष्ट्रीय महामार्गावरील हे जे झाडे लावण्यात आले आहे त्या झाडांमुळे प्रवाशांना अंदाज येत नाही, समोर आलेले वाहन दिसत नाही, त्यामुळेच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सीसीटीव्ही देखील आपल्याला लक्षात येत आहे। त्यामुळे आता वैजापूरकर पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत ज्यांनी हा अपघात घडला त्यानंतर त्यांना मदत केली, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही यापूर्वी कधी पाठपुरावा केला होता का आणि या अपघातानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? अनेक वेळा प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं का हे जे डिवायडर आहे, डिवायडरमध्ये मोठे झाडं झाले, या झाडाची कटिंग करण्यात यावी जेणेकरून लोक रस्ता क्रॉस करता। इथं बँका आहे, इथं स्कूल आहे आणि इथं शिकवणीचे क्लासेस चालतात। अनेक वेळेस प्रशासन सांगितलं का बाबा वारंवार तुम्ही हे झाडं कट करा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसत नाही। इथं गतिरोधक पाहिजे, नॅशनल हायवेच्या नावाखाली गतिरोधक केलेले आणि अनेक ठिकाणी लोकांनी हे डिवायडर पण तोडलेले आहे, त्याच्यामुळे आपण ॲक्सिडेंट होतात। काही नागरिक आपल्या सोबत आहेत। यापूर्वी देखील अनेक अपघात या ठिकाणी घडले होते, मात्र आज देखील एका 16 वर्षीय मुलीचा चिमुरडीचा मृत्यू झाला। काय सांगाल, काय भावना आहे तुमची? याला सर्वच जबाबदार हे प्रशासन आहे। या प्रशासनानं जर वेळोवेळी हे झाडं कटिंग केले असते, इथं ब्रेकर टाकले असते तर आज ह्या मुलीचा मृत्यू झाला नसता। आणि इथं हा मेन चौक आहे, इथं गाड्या सुसाट येतात, त्यामुळे इथं प्रशासनाला किंवा शासनाला मी हेच विनंती करतो की यांनी इथं ब्रेकर टाकून हे झाडं व्यवस्थित कटिंग केलं पाहिजे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। पुढच्या बातमीकडे जाऊया।